अहिल्यानगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकलाय। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षेतील पोलीस आणि त्यांचा पीए एका विरोधी उमेदवाराला धमकावतोय असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय आणि हा आरोप करताना सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय। नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे आणि संग्राम जगताप यांनी हे आरोप कशा प्रकारे फेटाळून लावलेत पाहुयात या रिपोर्टमधून। अहिल्यानगरच्या निवडणुकीत ठोकशाही, सुषमा अंधारेंचा संग्राम जगतापांवर व्हिडिओ बॉम्ब, विरोधी उमेदवाराच्या दारात बंदूकधारी पोलीस, संग्राम जगतापांनी विरोधी उमेदवाराला धमकावलं। महाराष्ट्राच्या राजकारणात आता लोकशाही कमी झाली आणि ठोकशाही जास्त वाढली आहे। आम्ही असं का म्हणतोय ते समजून घेण्यासाठी आधी हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये पोलीस गणवेशातील दोघे कर्मचारी एका टेम्पो जवळ उभे आहेत। त्यातील एक जण हातात पिस्तूल घेऊन फिरतोय, एक जण लाल रंगाच्या खुर्चीवरही बसलाय आणि एक जण पायऱ्यांवर बसून मोबाईलवर बोलताना दिसतोय। हे ठिकाण आहे अहिल्यानगरमधील आणि हे घर आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराचं। हा व्हिडिओ ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलाय आणि हे पोलीस कर्मचारी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सुरक्षा रक्षक असल्याचं म्हटलं जात आहे। संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुरक्षा रक्षकांना घेऊन विरोधी उमेदवाराला धमकावण्यासाठी गेल्याचा आरोप अंधारे करतायत। अहिल्यानगर मधले अजून 3 व्हिडिओ मी आता याच्यानंतर ट्विट करेल। 3 महिला पोलीस ठेवल्यात त्यांनी, उमेदवार महिला, आणि या 3ही महिलांचे व्हिडिओ मी ट्विट करणार आहे। ज्या पद्धतीने संग्राम जगतापांच्या लोकांनी तिकडे एक दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय त्याचा व्हिडिओ मी ट्विट केलाय आणि त्या संबंधाने राम माने प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार जे स्वतः पुढे येऊन माध्यमांशी बोललेले आहेत। पारदर्शकतेचा ढोल वाजवणाऱ्या फडणवीसांनी या सगळ्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे की ड्रग्जचा पैसा, पैशातनं सत्ता, सत्तेतनं पैसा, पैशातनं पुन्हा ड्रग्ज, हे जे तुमचं चक्र आहे ते चक्र कधी थांबणार आहे सांगा। सुषमा अंधारेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील सत्ताधाऱ्यांच्या दहशतीचा चेहरा समोर आलाय। संग्राम जगताप स्वतः घटनास्थळी नसताना त्यांचे सुरक्षा रक्षक तिथं काय करत होते? सुरक्षा रक्षक नेमके आमदारांच्या सुरक्षेसाठी आहेत की त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कोणताही धोका नसताना पिस्तूल बाहेर काढून हवेत फिरवण्याचं कारण काय होतं? म्हणजेच पिस्तूल हवेत फिरवण्यामागे विरोधी उमेदवाराला धमकवण्याचाच डाव होता असं दिसतंय। कमीत हे 3 ते 4 दिवसापासून गन दाखवणे, उमेदवारी अर्ज मागे घे, असे प्रचार फास्टमध्ये स्लो गतीने करणे, हे असे वेगवेगळे प्रकार बरेचसे घडत आलेले आहेत। आणि आज तर माझ्या प्रॉपर्टीमध्ये साधारणतः 3:30-4च्या आसपास 2 पोलीस व 2 अनोळखी माणसं हे माझ्या प्रॉपर्टीमध्ये गेट उघडून आत येऊन ओपन रिव्हॉल्वर घेऊन आमचे इथले जे बिहारी समाजाचे जे आमच्याकडे कामगार होते त्यांना धमकावण्यात आलं। दरम्यान या प्रकरणानंतर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची तपासणी करण्याचं आश्वासन दिलंय। श्री रामदास वाणी यांच्याबद्दल किंवा यांच्या प्रॉपर्टीमध्ये एक बॉडीगार्ड त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांना काही धमकावलं वगैरे अशा पद्धतीचे काही आम्ही चॅनलवरती बघितला। तर या घटनेच्या संबंधामध्ये त्यांना सुद्धा आम्ही बोलवणार आहोत आणि त्यांची पण रीतसर आम्ही स्टेटमेंट घेणार आहोत आणि या घटनेबद्दल काय की जे फॅक्ट्स आहेत तर ते आम्ही व्हेरीफाय करू आणि त्यानंतरच उचित आम्ही निर्णय घेऊ। तर सुषमा अंधारेंच्या आरोपांनंतर आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवाराला धमकावल्याचे आरोप फेटाळलेत। वस्तुस्थिती ही मांडणं ही एक आपण किती सत्यता मानतो हे सुद्धा प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि याच्यामध्ये पोलीस कुठं असणं हे सगळ्यांबरोबरच पोलीस असतात। जे काही आता आपण पाहतो की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सभागृहामधले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर असतातच, पण त्याची वस्तुस्थिती कुणीतरी एखाद्या चिल्लर लोक जे असतात ते कुठेतरी व्हिडिओ आपल्याला पाठवतात आणि त्याची आपण शहानिशा न करता आपण जे पोस्ट करतो याचं काही लोकांना समजलं पाहिजे, भान पाहिजे की कुठला व्हिडिओ आहे, काय आहे। शेवटी प्रशासन आहे, प्रत्येक ठिकाणी आज ते फुटेज कुणी मोबाईल काढण्यापेक्षा आज अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। आज असे काही तुरळकच भाग असतील
बिनविरोध निवडणुकांच्या नावाखाली उमेदवारांना धमकावणं, पैशांचा आणि बळाचा वापर करून उमेदवारी मागे घ्यायला लावणं आणि वेळ पडलीच तर थेट उमेदवाराला संपवणं अशा काही घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यातच आता सुषमा अंधारेंनी पोलीस यंत्रणेचाच उमेदवारांना धमकावण्यासाठी वापर होत असल्याचा व्हिडिओ समोर आणलाय. मात्र राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाला गांभीर्यानं घेणार का आणि राज्याचे मुख्यमंत्री हे राज्य ठोकशाहीचं नसून लोकशाहीचंच आहे हे दाखवून देणार का? प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर.